योद्धा न्यूज मराठी। जमिनीच्या वादातून सख्या दिराचा भावजाईवर कोयत्याने जीवघेणा हल्ला धामणी येथील थरारक घटना। मंचर आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे जमिनीच्या कारणावरून सख्या दिराने आपल्या भावजाईवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले आहे। या प्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी घटना काय? नंदा तानाजी सोनवणे वय 60 राहणार धामणी तालुका आंबेगाव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे सध्या राहणार केडगाव चौफुला तालुका दौंड यांनी जमिनीच्या वादातून हे कृत्य केले। दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादीच्या घरी जाऊन तुमचा एकेकाचा मर्डर करतो अशी धमकी दिली होती। त्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास गावात जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सुरू असताना फिर्यादी नंदा सोनवणे या शिवशंकर दूध डेअरी समोरून जात होत्या। यावेळी आरोपी सुरेश सोनवणे याने हातातील कोयता उगारून तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणत त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही हात फ्रॅक्चर। पाठीवरही वार स्वतःचा बचाव करण्यासाठी फिर्यादीने हात पुढे केले असता आरोपीने कोयत्याने त्यांच्या दोन्ही हातांवर गंभीर वार केले। यामध्ये फिर्यादीचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत। जीव वाचवण्यासाठी त्या पळत असताना आरोपीने त्यांच्या पाठीवर आणि कमरेच्या वरच्या बाजूलाही वार करून गंभीर दुखापत केली। फिर्यादीचा मुलगा आणि सुना मदतीला धावून आल्यावर आरोपी तुमचाही मर्डर करेन अशी धमकी देत घटनास्थळावरून पसार झाला। रुग्णालयात उपचार सुरू। जखमी नंदा सोनवणे यांना तातडीने पारगाव येथील ओम हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय मंचर आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलीस कारवाई। या प्रकरणी पारगाव कारखान्याचे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 24/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 109, 118, 2, 352, 351, 2, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।